एक महत्त्वाची बातमी, भोंदू अशोक खराच्या शिवनिका ट्रस्टचे उपाध्यक्ष जितेंद्र शेळकेंचं अपघाती निधन झालेलं आहे। समृद्धी महामार्गावर छत्रपती संभाजीनगरहून शिर्डीकडे येताना हा भीषण अपघात झालेला आहे। शिवनिका ट्रस्टचे उपाध्यक्ष जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन झालेलं आहे। ही दृश्य आपण या ठिकाणी पाहताय। हा ट्रक आणि या कारची धडक झालेली आहे। समृद्धी महामार्गावर हा भीषण अपघात झालेला आहे आणि याच्यामध्ये शिवनिका ट्रस्टचे उपाध्यक्ष जितेंद्र शेळकेंचं अपघाती निधन झालेलं आहे। मनोज गाडेकर आमचे प्रतिनिधी या संदर्भातली अधिक माहिती देतील। मनोज, हा अपघात नेमका कसा झालाय? एकंदरीत जर बघितलं तर संभाजीनगरला उपचारासाठी त्यांनी त्यांच्या मुलाला नेलं होतं आणि शिर्डीकडे येताना धोत्रे शिवार जे आहे अहिल्यानगर जिल्ह्यातील त्या ठिकाणं जी जितेंद्र शेळके यांची कार आहे ती कंटेनरच्या मागच्या बाजूने जी आहे ती पूर्णपणे आत घुसलेली आहे। आपण बघू शकता किती भीषण अपघात हा झालेला आहे आणि यामध्ये जितेंद्र शेळके यांचा मृत्यू झालेला आहे, तर दुसरीकडे त्यांची पत्नी आणि मुलगा गंभीर जखमी असल्याचं कळतंय। या ठिकाणी रेस्क्यू ऑपरेशन जे आहे ते सुरू आहे। अनेक रुग्णवाहिका देखील आलेल्या आहेत आणि प्रशासन जे आहे ती कार जी आहे ती बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहेत आणि त्यामध्ये काही त्यांची पत्नी अडकल्याचं देखील माहिती जी आहे ती आपल्याला मिळते। आणि एकंदरीत बघितलं तर हा भीषण अपघात आहे। खरं बघितलं तर जितेंद्र शेळके हे शिर्डीतील एक प्रतिष्ठित व्यावसायिक आहेत, हॉटेल व्यावसायिक आहेत आणि त्यासोबत शिवनिका जे ट्रस्ट आहे त्याचे ते उपाध्यक्ष राहिलेले आहेत। अशोक खरात यांच्यासोबत देखील त्यांचे अनेक घनिष्ठ संबंध राहिलेले आहेत आणि त्या अनुषंगाने जर बघितलं तर हा जो अपघात आहे यावर अनेक प्रश्नचिन्ह जे आहेत ते उपस्थित होत आहेत। खरोखर हा अपघात आहे की घातपात याची देखील आता पोलिसांकडून जी चौकशी आहे ती करण्यात येणार आहे आणि एक अतिशय भीषण असा अपघात हा म्हणावा लागेल, कारण पूर्ण कार जी आहे त्यामध्ये चक्काचूर झालेली आहे आणि हा कंटेनर आपण बघू शकतो कशा पद्धतीने हे जी भीषण वास्तव जे आहे अपघातात त्याच्या समोर येताना दिसतंय। एकंदरीत जर बघितलं तर शिर्डीतील जमीन खरेदी व्यवहार प्रकरणामध्ये जितेंद्र शेळके हे मुख्य साक्षीदार आहेत आणि खरं तर पोलिसांना देखील त्यांच्या साक्षीची आवश्यकता होती, मात्र तत्पूर्वीच हा अपघात झालेला आहे आणि त्यामध्ये जितेंद्र शेळके यांचा मृत्यू झालेला आहे। एकंदरीत जर बघितलं तर या आता अपघाताची पूर्ण चौकशी कशा पद्धतीने पोलीस करतायत ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मनोज, आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा, समृद्धी महामार्गावर जर आपण पाहिलं तर त्या ठिकाणी वेगमर्यादा घालून दिलेली आहे। हा अपघात भीषण म्हणावा लागेल। या कंटेनरच्या मागच्या बाजूने ही गाडी आली आणि थेट मागच्या बाजूला अक्षरशः घुसलेली आहे। अपघात नेमका कसा झालेला आहे त्या संदर्भातली काही माहिती, काही तपशील मिळू शकलेले आहेत का? नक्कीच आपण जर बघितलं तर समृद्धीवर वेग मर्यादा असते 120, 100 या वेगाने वाहनं धावतात, मात्र या वाहनाचा वेग 120 पेक्षा जास्त असावा। एकंदरीत या अपघाताच्या माध्यमातून आपण बघितलं तर संपूर्ण गाडी कंटेनरमध्ये घुसलेली आहे, त्यामुळे मोठ्या वेगाने ही गाडी जात होती। खरं बघितलं तर हे जे भोंदू अशोक खराचं प्रकरण सुरू झालं त्यानंतर जितेंद्र शेळके हे चिंतेमध्ये दिसून येत होते। आपण त्यांच्याशी संपर्क करायचा प्रयत्न केला मधल्या काळामध्ये, माध्यमांसमोर येऊन बोलण्यास त्यांनी नकार दिला। मात्र आता हा जो अपघात आहे हा अनेक प्रश्नचिन्ह या ठिकाणी उपस्थित करतोय। खरं तर मोठी शोककळा जी आहे ती शेळके कुटुंबावर बसलेली आहे। जितेंद्र शेळके यांचे बंधू महेंद्र शेळके यांच्या जो लॉन्स आहे त्या शिर्डीमध्ये त्या ठिकाणी हा अशोक खरात जो आहे तो भागीदार आहे आणि अनेक घनिष्ठ संबंध या अशोक खरातबरोबर जितेंद्र शेळकेचे राहिलेले, अनेक वर्षापासून ते सोबत राहिलेले आहे। त्यामुळे आता या बंधू अशोक खराच्या प्रकारानंतर हा अपघात देखील मोठे प्रश्न जे आहेत ते उपस्थित करतोय। नक्कीच मोठे प्रश्न उपस्थित होत आहेत, कारण शिर्डीमधल्या जमीन व्यवहारामध्ये साक्षीदार असलेले जितेंद्र शेळके यांचा हा अपघाती निधन झालेला आहे। मनोज, आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा, या प्रकरणामध्ये त्यांची देखील जितेंद्र शेळकेंची देखील चौकशी सुरू होती। आता तपास यंत्रणांकडून काही प्रतिक्रिया आलेली आहे का? हो नक्कीच, कारण काय या प्रकरणामध्ये जे बंधू अशोक खरातचं नाशिकचं प्रकरण असेल, लैंगिक शोषणाचं प्रकरण असेल, त्यासोबत शिर्डीचं जे जमीन फसवणूक प्रकरण आहे त्यामध्ये SITने देखील त्यांची चौकशी केली होती आणि शिर्डी पोलिसांनी देखील त्यांचा जबाब नोंदवला होता। मात्र पुढच्या काळामध्ये आता जे जितेंद्र शेळके मुख्य साक्षीदार आहेत त्यांचंच अपघाती निधन झाल्यामुळं आता कुठंतरी पोलिसांसमोर देखील पेच निर्माण झालेला आहे, कारण सर्वात जास्त घनिष्ठ संबंध जे होते ते जितेंद्र शेळकेंचे होते आणि अनेक खुलासे जे होते त्यांच्या जबाब समोर आले होते, त्या दृष्टीने पोलिसांनी तपास देखील केला। मात्र हा अपघात जो आहे समृद्धी महामार्गावर झाल्याने आता मोठी घातपाती शक्यता देखील वर्तवण्यात येत आहे, कारण जितेंद्र शेळके ही मुख्य कडी जी आहे ती या बंधू अशोक खरात प्रकरणामध्ये राहिलेली आहे। नक्कीच मनोज, तुम्ही असेच आपल्यासोबत राहा। सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानी आता आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडल्या गेलेल्या आहेत। दमानी याची भोंदू खराचे निकटवर्तीय जवळचे संबंध असलेले जितेंद्र शेळके, शिवनिका ट्रस्टचे उपाध्यक्ष, त्यांचं अपघाती निधन झालंय। तुमची पहिली प्रतिक्रिया?
अतिशय धक्का बसला मला ऐकून की असा इतका अपघात आणि कसा होऊ शकेल आणि तोही आत्ताच. मग खरंच हा घात आहे, अपघात आहे, काय आहे, खरंच शंका येते आता. आणि असं वाटतंय की हे कोणीतरी घडवून तर नाही ना आणलं. मला आता कळलंय की म्हणजे मी तो व्हिडिओ अजून बघितला नाहीये, पण मला सांगण्यात आलंय की तो अतिशय भयानक पद्धतीने झाला आहे. तर अनेक शंका येत आहेत मनात आणि असंच वाटतंय की हे खरंच झालंय का घडवून आणलंय अशी शंका आता तरी नक्कीच मनात येते. तर आता पुढे बघू आपण काय कळतंय त्या बाबतीत, पण अतिशय शॉकिंग आहे हे सगळं. दमानियाजी, शिर्डीमधल्या जमीन व्यवहारामध्ये जितेंद्र शेळके हे साक्षीदार होते. त्यांची चौकशी सुद्धा या प्रकरणामध्ये सुरू होती. अनेक धागे दोरे सुद्धा आणखीन चौकशीमध्ये समोर येऊ शकले असते. मात्र आता ज्या पद्धतीनं त्यांचा अपघात झालेला आहे, तुम्हाला घातपात वाटतोय का? अगदी नक्कीच. म्हणूनच मी म्हटलं की मला तर नक्कीच वाटतं की घात आहे का अपघात आहे आता ते कळेलच. पण असंच काहीसं परत आता या खरात किंवा इतरही लोकांवर पण होण्याची शक्यता आहे. कारण याच्यात सगळे मोठी मोठी नावं आहेत, सगळी मोठी मोठे राजकारणी आहेत, सगळे मोठे मोठे अधिकारी आहेत. त्यामुळे आता अशी किती आपल्याला घात अपघात बघायला लागतील याचीच आता शंका वाटायला लागलेली आहे. नक्कीच. धन्यवाद दमानियाजी, तुम्ही आमच्याशी या संदर्भात संवाद साधण्यासाठी आणि तुमची प्रतिक्रिया देण्यासाठी. सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानी आपल्यासोबत होत्या. घात की अपघात हा संशय आता येऊ लागलेला आहे अशी प्रतिक्रिया या ठिकाणी दमानी यांनी दिलेली आहे. चौकशी सुरू असतानाच अपघात कसा काय झाला या संदर्भातल्या चर्चा आता सुरू झालेल्या आहेत. हा अपघात कुणी घडून आणला असा सवालही आता दमानी यांकडून करण्यात आलेला आहे. चौकशी सुरू असतानाच